भविष्य जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला पाहायचे भविष्य हो माझ्या विद्यार्थ्यांसाठी खास भविष्य पाहतात काय आज अभ्यास नाही तर उद्या तक्रार नको भविष्य उज्ज्वल हवं मग झोप कमी अभ्यास जास्त मोबाईल स्मार्ट आहे पण भविष्य आपण स्मार्ट केलं पाहिजे भविष्य पाहायचं नाही तर भविष्य घडवायचं असतं भविष्य पाहतात काय जर पाहत असाल तर आजपासून एकच ठरवा वेळ वाया घालवायची नाही मोबाईल कमी आणि पुस्तकावर जास्त प्रेम आता आपल्या समोर एलएम लिखित आणि दिग्दर्शित एकांकिका सादर होत आहे भविष्य पाहताय सादर करीत आहे 12वीचा ज्ञानेश झापे आणि त्याची टीम भविष्य पाहणार भविष्य पाहणार तुमचं आमचं सर्वांचं पाहणार ताईचं काकाचं काकूचं मामाचं मामीचं चाचाचं चाचीचं नाहीतर ताई पिढाला तर आजीचं पण बघणार नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार तिथं यदा ठाकरे सर म्हणून प्रिन्सिपल आहे ते दररोज दुपारी मुलांना खायला खिचडी देतात खिचडी हा मग खिचडी देतात मस्त सकाळी सकाळी शाळेत जायचं कष्ट करायचे मेहनत करायचं लिहायचं वाचायचं अभ्यास करायचा मस्त दुपारी बसून खिचडी द्यायची दिसते का कसे कसे येतात दररोज भविष्य पाहणार भविष्य पाहणार तुमचं आमचं सर्वांचं पाहणार तुमचं पण भविष्य माझ्या शिडीसारखे वळत जाणार या किंवा भविष्य बघायला भविष्य पाहणार राम राम खरी नेता साहेब भविष्य दादा आपण इकडे आम्हाला भविष्य पाहायचं आहे अहो नेता साहेब तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे हो अरे मी आहे ना भविष्याला मला दाखवा तुमच्या भविष्य काहीतरी आहे भविष्यामध्ये दाखवा अरे देवा बघा तुमचं राजकारणात तुमचं भविष्य तर चांगलं आहे तुम्ही आधी आमदार नंतर मुख्यमंत्री होणार पण थोडी अडचण येऊन जाते अरे 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 काय देता तो 500ची काढायची की बाई आणले नाही का बरोबर हे बघा मी सांगतो तेवढं करा की बस ऐका नाही पूर्ण गावामध्ये पूर्ण शहरामध्ये पूर्ण तुमच्या गावामध्ये सर्वीकडे तुमचेच बॅनर तुमचेच पोस्टर व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट ट्विटर सगळीकडे तुमचे स्टेटस फोटो ठेवा मोठ्या मोठ्या डांग्या हाका की मीच केलं मीच करणार तरुणांना मागे घ्या मग काय होणार माहितीये का मग तुम्ही वर जाणार समजलं का जा अंगात नाही काम मनात नाही राम कसं होणार यांचं भविष्य पाहणार ज्योतिष्य पाहणार तुमचं आमचं सर्वांचं पाहणार नाहीतर शेवटच्या वेळेने घरी जाणार अरे खूप कष्ट केले निसायला असं सोडायचं नाही रे मी भविष्य पाहणार रे भो भविष्य पाहणार
ते भविष्य पण डोलता तुझं सारखं. ऐक ऐक ऐक, तुझ्या भविष्यात काही मी सांगू नाही शकत. जा तू जा. 35च्या कोणाला क्वीजने कधी भेटला मला माहित नाही. जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा जा लवकर. कसे कसे भेटले सकाळचे. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार, तुमचं आमचं सर्वांचं पाहणार. नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. अरे दादा, सगळे धोत्रांच्या मागे का पडले हो? कष्ट लागले हो खूप दिसायला. तुमचं होतं चांगलं दिसतंय मला. मग काय धोतर पकडायचं का? काय काय काम आहे आमच्याकडे तुमचं? मला माझे भविष्य काय म्हणते? दाखवा इकडं हात. अहो हा दाखवू ह्यात काय दाखवायचा? याच्यावर हात दाखवायचा. ओरा पाप देवा भगवान. ओ दादा, मला कसं सांगू? तुमच्या भविष्यात चार चार स्त्रियांचा योग आहे. हो, चार चार. तू सांगा, तू सांगा. अजून? अरे अजून पाहिजे काय? चार तर मिळाला ना. अजून दाखवा. हात दाखवा, मी सांगतो. अरे पेट्रोल संपलं आता गाडीचं. बघा, अरे हजार संपून जाते इकडं. अरे ऐका, त्या चार स्त्रियांचा विचार करा. एक तुमची आई, एक तुमची आजी, एक तुमची प्रेमळ पत्नी आणि चौथी तुमची बहीण. हो, या चौथ्या स्त्रीचं कारण तर मला कळलं नाही. अरे ते मला पहिलंच नाही. अरे मग यात काय होईल ना. मला पहिलं माझे माय फक्त म्हातारे झाले. अरे तर त्यांना सांगा कष्ट करा. जाऊ द्या, अजून काही सांगू शकत नाही. दक्षिणा द्या. अरे तरुणांचा पाऊस कसं भरेल दिसताय? नाही नाही दादा, चार चार सांगितलं होतं मी तुम्हाला. तर दुसऱ्या जन्मात चार भेटतील आता त्याला. काय तर आपण दिसत. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार, तुमचं आमचं सर्वांचं पाहणार. नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. कोण आहे रे बघू? हा भिकारी आहे. दादा, तुझं भविष्य सांगण्यात माझी इंटरेस्ट गेली. जा तिकडे. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार, तुमचं आमचं सर्वांचं पाहणार. नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. अहो शेतकरी काका, कुठे आहे तुम्ही? मला भविष्य सांगा. ओ ते बळीराजा, बोला काय भविष्य सांगू तुम्हाला? मला मोठं सांगा. कशाचा मुरण? आत्महत्याचं. हो दादा, वेगळे झालेस की काय? तुम्ही आत्महत्येचा विचार करताय हो? अहो काका, शेतात काही पीक नाही. कधी पुरामुळे, कधी अवकाळी पावसामुळे पिकच येत नाही. सांगा मला, सरकार दरबारात मुदत कधी मिळेल? किती पैसे मिळेल माझ्या बायकोला? माझ्या मुलाचं लग्न होईल इतकं, माझ्या मुलीचं शिक्षण इतकं. सांगा मला, सांगा. हो दादा, असं करू नका. आत्महत्येचा विचार सोडा. मी जे सांगतो ते ऐका. तुम्ही घरी जा, पण आधी आत्महत्येचा विचार तुम्ही टाळा. तुम्ही जर आत्महत्या केली तर तुमची आई, वडील, पत्नी, मुलं, मुली 4 दिवस रडतील हो. नंतर काय? सरकार तुम्हाला मदत करेल याची खात्री आहे का? या ऐवजी तुम्ही एक काम करा. तुम्ही घरी जा, आई वडिलांची सेवा करा. तुमच्या पत्नीला, मुलाला, मुलीला आनंदी ठेवायचे प्रयत्न करा. नाहीतर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जर आत्महत्येचा जराही विचार केला तर
आई वडिलांना वाटेल की माझा मुलगा नामर्थ आहे, त्याला त्याच्या मनगटात जोर नाही, त्याला त्याच्या स्वकष्टावर मेहनतवर विश्वास नाही, असं चालेल का तुम्हाला? मग आज तुम्ही रिझल्ट टाळा, घरी जा, आई वडिलांची सेवा करा. कळालं? जा दक्षिणा तर दे. हो अरे दादा पाया नाही पडायचं हो. जा असली दिसते. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार, तुमचं आमचं सर्वांचं पाहणार, नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार, नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. अरे देवा, अरे तू परत आला यार. आता बोल आणि काही वीजची दिसलेली भेटत जा लवकर. आले दादा. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार. अरे जा रे बाबा. 35 रुपये दिली मा भावाने. कोणी 20 रुपयाची झाली, तुला काय 35 रुपये रुपये? मा गल्लीतला भाऊ आहे ना, मी 20 रुपये उधार करून घे. नको नको, एकच दक्षिणा भेटली. जा लवकर. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार, तुमचे आमचे सर्वांचे पाहणार, नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार, नाहीतर शेवटच्या गाडीने घरी जाणार. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार. बघायचंय का कोणाला? अरे होतो ना. बघायचंय का कोणाला? ओ दादा कोण रे तू? अरे मी भविष्य पाहणार ना आजी. भविष्य पाहणारा. माझं बी काय नजरा? तुझं काय झालं? भविष्य पाहायसारखं तुझा वर जायला टाइम झाला ना हो. मी काही हा बनतीचा बहाणा आहे. कुणी पण दिली. अरे हे घे काय? आता काय नरड्यात टाकते का? काय रे तू? पण तुले का बाबा नाही तिच्या माहिती का पाय आले. मला तुझ्या नवऱ्याचं कोण काम आहे ना? परत परत पाहिजे. 1 महिन्याच्या आत लग्न करावं लागेल. 1 महिन्याच्या आत लग्न करावं लागेल. नाही तर काय तुझ्या तेराव्याची पंगत खायला ना पडेल. बाप्पा रे, मग ये पुढच्या महिन्यात. कशासाठी? त्या नाचं लग्नाले की त्या तेराव्याच्या पंगत आहे? तू जोडीनं ये, मग तेव्हा तुला समजीन. बरं बाय मी तू जा ती आता दक्षिणा देते ना. अरे अशी कशी मग काही समजतो की काय मले? समजलं? म्हणता मले. भविष्य पाहणार, ज्योतिष्य पाहणार, तुमचं आमचं सर्वांचं पाहणार. नाही हो सर. अहो भविष्य पाहणार गुरुजी. हा हा हा. अहो, ती परीक्षा पास होईल. ती परीक्षा पास होईल. अरे गुरुजी तुम्ही काळजी नका करा, त्रास नको घ्या. तुम्हीच तर या देशाचे शिल्पकार आहोत ना, तुम्हीच विद्यार्थी घडवतात. काय करणार आता आमच्या भविष्यावर आमची चालवायला लागलेली आहे ती म्हणजे DBT. अगोदर तर मी नोकरी करून करून दमछाक होते आणि वरतून एक एक आदेश येतात. हे करा, ते करा, हे करा, हे माहिती भरा, ती माहिती भरा, त्या पाठवणी द्या, त्या सामाने द्या. हैराण होऊन दमछाक होईल. असं वाटतं की कुठेतरी हिमालयात जावा, शांत हिमालयात जाऊन तरी शांती भेटेल. पण काय करता? नाही हो गुरुजी, तुम्ही धीर राहा, शांत व्हा गुरुजी. हो ना, आता बोलतो शांतच आहे, पण आता दमछाक होते, खूप खूप कधी टीईटी आली. टीईटी पण घरी जावं लागतं की काय असं वाटतंय. काय करावं, अभ्यास करायला वेळ नाही. एकीकडे मुलांना पाहावं, की उपक्रम पाहावे, हे करावं, ते करावं अशी अडचण येते. आणि आता
13 डिसेंबरला एक फतवा काढलाय सरकारने. काय मुलांना काही बोलवू नका, मुलांना काही मारू नका. अहो आम्हाला हौस आहे का विद्यार्थ्यांना मारायची? पोरं इथं कष्ट करतात आणि आजचं काय मोबाईलचा जमाना. पण आणखी डोके लागतात. काय करावं कसं काय करावं हे समजत नाही. काहीतरी पाहत नाही. पहा पहा पहा. हो हे पहा. बाकी काय पाहता? घाबरायचं नाही. पहा. तुम्ही तुमचं भविष्य मी कसं सांगू? बोला मग कसं सांगू? मग लोकांनी कसे बघ भविष्य सांगतात तुम्ही? तुम्ही भविष्य घडवता. हो, तुमचं हो, भविष्य हो. घडवता आमच्या. छान छान महाराज तुम्ही खरं बोलले. तुमच्या पाया पडतो मी. पाया पडतो. आता मला एक तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. सांगा बरं. तुका म्हणे जे जे होईल ते ते पाहावे. तुका म्हणे जे जे होईल ते ते पाहावे. ठेविली अनंताची तैसीच राहावे. ठेविली अनंताची तैसीच राहावे. येतो महाराज. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद महाराज.